रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी रोजनिशी यूट्यूब चॅनलवर सर्व संतांच्या साहित्याचे अभंग अपलोड करण्यात येत आहेत। आज आपण याची सुरुवात करणार आहोत। गोकुळाष्टमीच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचे अभंग आणि इतरही वेळी आपल्याला ते उपयोगात असतात। त्या अभंगाची संपूर्ण शृंखला आज आपण येथे सादर करणार आहोत। चला तर मग आज आपण अभंग पहिला बघणार आहोत। रामकृष्ण अभंग पहिला। पापी जे अभक्त दैत्य ते माजले, धरणीशी झाले ओझे त्यांचे, दिदलासे त्रास ऋषीमुनी सर्वा, न पूजिती देवा कोणी एक, राहिलेसे यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेने, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्रीवाहे तोय सांगत असे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मज आता, ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव, चालियेले सर्व क्षीराब्दिशी, नामा म्हणे आता करतील स्तुती, सावधान चित्ती परिसावे। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी मंडळी, मी धनंजय महाराज मोरे आपलं वारकरी रोजनिशी या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करतो। मंडळी, वारकरी संप्रदायामध्ये भगवंताचे अनेक अवतार झाले। त्यांच्या जन्माचे वेगवेगळे अभंग वारकरी सांप्रदायिक संतांनी लिहिलेले आहेत आणि त्याचा त्या वेळी वारकरी संप्रदायामध्ये नेहमी उपयोग होतो। ते संपूर्ण अभंग एकाच ठिकाणी आपणास हवे असल्यास गुगल प्ले स्टोअरमधून भजनी मालिका किंवा वारकरी भजनी मालिका आपण डाउनलोड करावी। ती धनंजय महाराज मोरे यांचीच आहे। त्यामध्ये तब्बल 1,500 अभंग आपण वेगवेगळ्या प्रकरणात ते दिलेले आहेत। तसेच या वारकरी रोजनिशी यूट्यूब चॅनलवर सुद्धा प्रत्येक अभंगाचा स्वतंत्र व्हिडिओ आणि संपूर्ण अभंग एकाच व्हिडिओमध्ये अशा दोन्ही प्रकाराचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत। कृपया आपण ते तिथूनही बघू शकता आणि ऐकू शकता। ज्यांना संपूर्ण अभंग लिहिलेले पाहिजे असतील, एकाच वेळी कॉपी पेस्ट करायचे असतील, त्यांनी warkarirodnishi.in या आमच्या वेबसाईटवर किंवा 96kulimarathা.com या वेबसाईटवर, या दोन्ही वेबसाईटवर वारकरी संतांचं सर्व साहित्य विनामूल्य उपलब्ध आहे। आपण त्याचा लाभ घ्यावा। रामकृष्ण हरी। आपणास विनंती आहे की आपण आमचे वारकरी रोजनिशी यूट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, कृपया ते अवश्य करा आणि इतरांना सुद्धा पाठवा, हे सांगणे नलगे। रामकृष्ण हरी। अभंग दुसरा। वासुदेव ऋषिकेशा माधवा मधुसूदना, करिता ते स्तवना पुरुष सुक्ते, पद्मनाभा त्रिलोकेशा वामना शेषशायी, आम्हा कोणी नाही तुझ विन, जनार्दना हरी श्री वत्सला गरुड ध्वजा, पावदोक्षजा आता आम्हा, वाराह पुंडरिका नृसिंहा नरांतका, वैकुंठ नायका देवराया, अच्युता शाश्वता अनंता अज अव्यया, कृपेच्या अभया देई आम्हा, नारायणा देवाध्यक्षा कैठंब भंजना, करी रे मर्दना दृष्टाचिया, चक्रगदा शंख पाणी नरोत्तमा, पाव पुरुषोत्तमा दासा तुझ्या, रामा हय ग्रीवा भीमा रौद्रोद्भवा, आश्रयभूता सर्वा तुझा असे, श्रीधरा श्रीपती चतुर्बाहू मेघश्यामा, लेकुरे आम्हा पावत्वरे, नामा म्हणे ऐशे करितास्तवन, तोषला भगवान क्षीराब्दीत। रामकृष्ण हरी। अभंग तिसरा। आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षिल ब्राह्मण गायी भक्त, उतरिल भार मारिल दैत्यासी, आनंद सर्वांशी करील तो, रोहिणी उदरी शेषबळी भद्र, यादव समग्र व्हारे तुम्ही,
ऐकुनिया ऐसे आनंद मानसी, येती स्वस्थळासी नामा म्हणे. अभंग चौथा. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. पृथ्वीवरी दैत्य माजले ते फार, गाराने सुरवर सांगू आले. शेष म्हणे मज श्रम झाले फार, या लागी अवतार मी न घेसी. रामावतारी झालो लक्ष्मण, सेविले अरण्य तुम्हा सवे. 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष हे. नामा म्हणे ऐसे वदे धरणे धर, हासोने श्रीधर काय बोले. अभंग पाचवा. पूर्वी तू अनुज झालासी निष्ठ, सोसिले कष्ट मज सवे. आता तू वडील होई गा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. देवकी उदरी राहावे जावोनी, मायेसी मागुनी पाठवितो. योगमाया तुझ काढील तेथून, घालीन नेऊन गोकुळासी. लक्ष्मीशी सांगे तेव्हा ऋषिकेशी, कौंडण्यपुरासी जावे तुम्ही. नामा म्हणे ऐसा करुणी विचार, घ्यावया अवतार सिद्ध असे. अभंग सहावा. वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी भर वसा हा बोलण्याचा. 8वाईचा पुत्र वधिल तू जसी, ऐकोनी मानसी क्रोधावला. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. देईन मी पुत्र सत्य माझे मानी, ठेवा बंदी खाने तुता सांगे. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळकांचे ठेवू नको. होताची प्रसूत निवुनिया देत, सहाही मारित दुराचारी. धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक, वदिता बाळक नामा म्हणे. अभंग सातवा. 7वा जो गर्भ योगमाया नेत, आश्चर्य करीत मना माझी. रोहिणी उदरी नेऊन घातला, न कळे कोणाला देवाविन. कंसाची भेने यादव पळाले, ब्राह्मण राहिले अरण्यात. नाही कोणा सुख तळमळ मानसी, वधील दुष्टासी कोणाता. विश्वाचा जो आत्मा कळले तयाला, दावी तसे लीला संभूतीची. अहर्निशी ध्यान भक्ताचे मानसी, स्थापिल धर्मासी नामा म्हणे. अभंग आठवा. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. हरणे पळती देखुनिया व्याघ्र, कापे थर थर तया परी. आजा सर्प न्याये कीटक भ्रमर, दिसती नारी नर कृष्ण रूप. जेविता बोलता शेजीशी तो निजे, आला आला मज मारावया. नाशिल हा आता दैत्याचे ते बंड, फाटलिसे गांड तेव्हा त्याची. नामा म्हणे भये लागलेसे ध्यान, चराचरी कृष्ण दिसत असे. अभंग आठवा. विमानांची दाटी अंतरिक्षी देव, करिता ती सर्व गर्भस्तुती. 17 अक्षरांत असे तुझी मूर्ती, यज्ञेशा तुझ प्रति नमो नमो. 6 जणी भांडती 9 जणी स्थापिती, न कळे कोणा प्रति अंत तुझा. 18 जणी तुझी वर्णिता ती कीर्ती, गुणातीत श्रीपती नमो तुझ. 14 जना तुझा न कळीची पार, श्रमसी वारंवार आम्हासाठी. 88 सहस्र वर्णिता ती तुझ, ब्रह्मांडाचे बीज तुझ नमो. जन्म मरणाने नाही तया भय, आठविता पाय तुझे जे का. 9 जणी तुझ्या पायी लोळताती, परब्रह्मा मूर्ती तुझ नमो. नामा म्हणे ऐशी करिता ती स्तुती, पुष्पे वावनी जाती स्वस्थळासी.
अभंग 10वा. मयूरादी पक्षी नृत्य करीताती, नद्या वाहताती दोन्ही थड्या, भूमीवरी सडे केशर कस्तुरी, आनंद अंतरी सकळांच्या, विमानांची दाटी सुरवर येती, गंधर्व गाताती सप्तस्वरे, मंद मंद मेघ गर्जना करीती, वाद्ये वाजताती नाना परी, नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती, अप्सरा नाचती आनंदाने. अभंग 11वा. हा अभंग म्हणण्याच्या अगोदर संपूर्ण कृष्ण जन्माची तयारी करावी. पारंपरिक पद्धतीने भगवान श्रीकृष्णाचा फोटो व मूर्ती पाळण्यामध्ये ठेवून गुलाल, पुष्प इत्यादी सर्व सामान प्रसादासहित तयार करून ठेवावेत आणि मध्यरात्री 12 वाजता बाकीचे काही जर शक्य कार्यक्रम नसतील तर हा अभंग घरगुती पद्धतीनं किंवा सामूहिक पद्धतीनं म्हणून शेवटचं चरण झाल्याच्या नंतर गुलाल आणि पुष्पवृष्टी करून भगवान परमात्म्याचा जन्म अर्थात अवतार साजरा करावा आणि सर्वांनी सामूहिक गजर करावा. अभंग 11वा. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे, शुकशांग तसे परीक्षिती, रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, माया घाली अस्त्र रक्ष बाळा, नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ, वसुदेव कपाळ धन्य धन्य, जयाचा हा वंश तयाचे आनंद, माझ्या कोळी गोविंद अवतरला, आयोनी संभव नोव्हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. पुंडली गोरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांनी सामूहिक गजर करावा. अभंग 12वा. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, धनी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारिल, वसुदेवा चिंतामणी, तेज न माये गगनी, नामा म्हणे आले हासे, देव तेव्हा सांगत असे. अभंग 13वा. नंदाच्या घराला, मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे, ठेवी मज आणि येथे, मनसी असे रक्ष पाळ, तेम्या मोहिले सकळ, आच्छादित रूप, नामा म्हणे माझा बाप. अभंग 14वा. उचलिला कमळापती, पायची बंधने गळती, त्रिलोक्यात जो न माय, त्यासी बंधन करील काय, कवाडे उघडती, देखतांची देवाप्रती, मंद मंद पडे पाऊस, शिरी छाया करी शेष, पूर चढला अचाट, त्यासी लावीला अंगुष्ठ, त्वरे आला नंदा घरी, निद्रिस्त त्या नर नारी, ठेवी ते कृष्ण जिला, माया घेऊन निघाला, रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठती दूत. अभंग 15वा. पूर्ण ब्रह्म मानी कंसाच्या भयासी, वाटेल मानसी कोणाचिया, इच्छा मात्रे करी सृष्टीचा प्रलय, त्यासी भय असे कवनाचे, नंदाचे सुकृत झाले अगणित, म्हणून भगवंत आला तेथे, सर्वा होय सुख तरतील लोक, नामा म्हणे शुक सांगतसे. अभंग 16वा. तातडीने जाती, कंसा सेवक सांगती, उपजला वैरी, त्यासी तुरे त्वरे मारी, त्वरे धाव घाली, पाहे कन्या उपजली, ज्याचा धाक तुझ, नवे कन्या द्यावी मज, मारायासी खडग घाली, हातीची निष्ठोनिया गेली, तुझ लागी वधी, उपजला मज आधी, सांगे ब्रह्मज्ञान,
देवकीचे समाधान, नामा म्हणे तै वेळी त्यांची बंधने काढिली. अभंग 17वा. शुक म्हणे राया ऐक परीक्षिती, श्रवण करिता तृप्ती नाही तुझ. माया जाता मथुरे सावद्रनी द्रिस्त, देखिला भगवंत यशोदेने. ब्रह्मांडे उदरी न कळे कोणाला, वाजविती थाळा जन्मकाळी. यज्ञभोक्ता कृष्ण त्याशी देती बोळा, ध्यानी ध्याय भोळा सदाशिव. गवळणी बहाती नंदा लागी तेव्हा, पुत्रमुख पहा नामा म्हणे. अभंग 18वा. फिरविली दोन्ही कन्यानी चक्रपाणी, झाला आनंदी आनंद अवतरली गोविंद. तुटली बंधने वसुदेव देवकीची दर्शने, गोकुळासे आले ब्रह्मा व्यक्त चांगले. नंद दसवंती धन्य देखिले श्रीपती, निशी जन्म काळ आले अष्टमी गोपाळ. आनंदली मही भार गेला सकळही, तुका म्हणे कंसा आठ भोवीला ओळसा. अभंग 19वा. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळका पसुटला. होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर. सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती. तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करीती घोष. अभंग 20वा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गुडिया तोरणी करीती कथा गाती गाणी, तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंदे. अभंग शेवटचा आणि 21वा. अनंत ब्रह्मांडे उदरी, हरिहा बालक नंदा घरी. नवल केव्हडे केव्हडे, नकळे कान्होबाचे कोडे. पृथ्वी जेने तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली. विश्वव्यापक कमळापती, त्यासी गवळणी कडे घेती. तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. श्रीकृष्ण जन्माचे अभंग समाप्त. एकूण अभंगाचं वाचन केलं आपण 21 अभंगाचं. आणि जो मुख्य अभंग आहे ज्यामध्ये आपल्याला कृष्ण जन्म साजरा करायचा असतो तो अभंग आहे 11 नंबरला. अभंगाची सुरुवात आहे दशरथे मारला तोची होता मास या अभंगानं. हा अभंग म्हणून शेवटच्या चरणाच्या नंतर गुलाल पुष्पवृष्टी करावी आणि गजर करून भगवान श्रीकृष्णांचा जन्म साजरा करावा. रामकृष्ण हरी.